वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आपल्याला माहितच आहे की महाटेट एक्झाम चे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट रिलीज झालेले आहे। आता हॉल तिकीट वरती कशा प्रकारे आपण हॉल तिकीट पाहायचं आहे, तर MSc पुणेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये हॉल तिकीट करता वेब लिंक दिलेली आहे। त्या टॅबवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली IBPS च्या जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती डायरेक्ट केलं जाईल आणि तिथून तुम्ही तुमचा जो काही ID आहे आणि पासवर्ड आहे त्याचबरोबर कॅप्चा फिलअप करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट हे काढता येणार आहे। तर हॉल तिकीट मिळाल्यानंतर आपल्याला त्यामधल्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करायचं आहे। तर कोणकोणत्या सूचना आहेत ते सुद्धा आपण पाहू। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप केला होता त्यावेळेस जो फोटो अपलोड केला होता तोच फोटो तुम्हाला त्या हॉल तिकीट वरती लावायचा आहे ऍज इट इज। आणि त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेला जाताना एक ID प्रूफ न्यायचा आहे। फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आधार कार्ड असू शकते, पॅन कार्ड असू शकते किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, त्याचबरोबर जे मतदान ओळखपत्र आहे ते पण असू शकते, ते तुम्हाला न्यायचं आहे। आणि खालच्या बाजूला तुम्हाला ओळखपत्राची संख्या किती आहे ते लिहायचं आहे आणि खाली आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ओळखपत्र, मतदान ओळखपत्र हे तुम्हाला त्याच्यामध्ये फिलअप करायचं आहे। आणि एक्झामला गेल्यानंतर तिथं तुम्हाला पर्यवेक्षकाच्या समोर एक डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्या स्क्रीनवरती एक हँड रिटनचा लिफलेट येणार आहे। तशा प्रकारे हँड रिटन त्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तुमचा हँड रिटनचा पुरावा राहणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेंटरचे दूर मिळालेले आहेत त्यांनी सेंटरला पोहोचण्याकरता एक दिवस अगोदर जाऊन आपली व्यवस्था करून घ्यायची आहे। हॉल तिकीट वरती फक्त आपल्याला रिपोर्टिंग टाइम आलेला आहे, परंतु एक्झॅक्ट एक्झाम किती वाजता चालू होणार आहे त्याचा वेळ दर्शवलेले नाही। तर त्यांनी रिपोर्टिंग टाइमच्या अगोदर 15 मिनिट अगोदर आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये पोहोचायचं आहे। तुम्ही जर उशीर केला तर ते तुम्हाला आतमध्ये घेणार नाहीत आणि तुमचं बायोमेट्रिक कोणत्याही प्रकारचं होणार नाही आणि तुम्हाला परीक्षेपासून मुकावे लागेल। तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वेळेच्या आतच एक्झाम सेंटर्सवर पोहोचवायला पाहिजे। टेट एक्झाम करिता आपल्या चॅनलवरती आपण 200 मार्क्सचे 4 ते 5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर 50 मार्क्सचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता। त्याचबरोबर जे विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत अशा विद्यार्थ्यांना टेट एक्झामच्या माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।